जीव जाळायचं काम झालं एकदम. बरोबर. मजुरी बसायचं काम झालं, बाकी काही नाही. हा बरोबर, परवडतच नाही. आता त्याचं म्हणजे हे करावं लागलं असं. ठीक आहे, बरोबर. 3-3.5 लाख होतं उत्पन्न होतं, पण मग लाख रुपये काढणार नाही आपलं. बरोबर आहे, बरोबर. कारण लाख रुपये खर्च द्या काय करायचं पटकन सांगा. बरोबर आहे. निसर्ग आता या महिन्यात पुढे मे महिन्यात एवढा पाऊस राहत होता. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 27 मे. आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला. मित्रांनो, आपण थंबनेलवर जसं बघितलं की आवक एकदम फुल आहे, तर इथं पण आपण बघू शकतो की दोघं शेड फुल आहे आणि ग्राउंडवरती पण आवक आहे, ग्राउंड पण फुल आहे मित्रांनो. जर मित्रांनो टोटल आवक जर धरली आज तर 800-900 मध्येच आहे. काल सारखीच आवक आहे, स्थिर आहे. आज काल आपण बघितलं होतं 300-250 भाव वाढला होता. आज बघू काय भाव जातं मित्रांनो. मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून उद्याच्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये. मित्रांनो, आज आपण बघितलंय की भाव स्थिर आहे. काल आपण बघितलं होतं 300-250 सुधार झाली होती. आज बघू काय भाव जातं मित्रांनो. आणि मी बघितलंय की सेम आहे, स्थिर आहे भाव, पण मग तरी आपल्याला बाजारभाव बघून कळणार आहे तर कोणत्या क्वालिटीला किती भाव जाईल. आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. आणि शेवटला तुम्हाला सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. शेवटला सांगेल की बाबा सरासरी हायस्ट काय निघतं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला भाव बघूया मित्रांनो. लिलाव चालू झालाय, बघू शकतो तुम्ही. पहिलीच लाईन आहे. काय भाव गेल दादा? 1055 जाईल, बघू शकतो तुम्ही. काय वल्ल झालं होतं कांदा? अच्छा, ठीक आहे. लागलाय ना थोडाफार पाणी. 1055 जाईल, 1055 रुपीज. कुठला आहे कांदा? आयरगावचा कांदा आहे. आणि दादा बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे, ओके. पुढं बघू. तर दादा काही कांदा साठवलाय का आपण? 5 ट्रॅक्टर. अच्छा, ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेले काका? 1255 रुपये जाईल, बघू शकतो तुम्ही. 1255, 1255 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळगाव. अच्छा, आपला बसवंत ना? धूम ना? पिंपळगाव धूम. आणि कुठला आहे हे बियाणं? कुठलं आहे याचं? येल्लोरचं बियाणं आहे. काही साठवलंय का काका? नाही ना, ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेला? 1111, 1100. कुठला आहे कांदा? हा, देवठाणा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. काही साठवलंय का कांदा? किती? अच्छा, 5-6 ट्रॅक्टर. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1280 रुपया, 1280 रुपये. कुठला आहे कांदा? उंबरखेड. दादा बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. आणि काही साठवलंय का माल? नाही ना, ठीक आहे. चालू माल किती बाकी असेल आता? 2 ट्रॅक्टर का? अच्छा, ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1330. 1330 रुपये जाईल. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. 1330, 1330 रुपीज. कुठला आहे कांदा? दिंडोरी. काल होते का? नाही ना, ठीक आहे. काही बियाणं कोणतं याचं? पंचगंगा. काही साठवलंय का माल? किती? 10 ट्रॅक्टर. आणि चालू माल किती अजून बाकी? 3 ट्रॅक्टर. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1080, 1080 रुपये, 1080 रुपीज. कुठला आहे कांदा? उंबरखेडचा कांदा आहे. ठीक आहे. काही साठवलंय का? किती? 10 ट्रॅक्टर. आणि चालू माल किती बाकी असेल? 1-2 ट्रॅक्टर आहे. अच्छा, ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1314. 1314 जाईल, 1314 रुपीज. कुठला आहे कांदा? गोपेगाव. आपला गोपेगाव का? अच्छा. आणि याचं बियाणं कोणतं होतं? अच्छा. काय साठवलंय का? किती? 5-6 ट्रॅक्टर. अच्छा, 5-6 ट्रॅक्टर आहे. आणि चालू माल किती बाकी असेल? 2-3 ट्रॅक्टर आहे. अच्छा, 2-3 ट्रॅक्टर. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला दादा? 1000 रुपये. 1000 रुपये जाईल, 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? झोपूळ. अच्छा. आणि काय बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 550. बघू शकतो तुम्ही. रिजेक्शन आहे. 550, 550 रुपीज. कुठले काका? लोखंडेवाडी. ठीक आहे. काही साठवण केली का?
काही साठवलंय मला नाही साठवली नाही ना, ठीक. पावसानंतर उपटले ना आपण. अच्छा ठीक आहे. आमचं मजूर भेटला नाही. हा काही नुकसान आपला नुकसान आता लाखो रुपयाचं नुकसान हा आहे ना. कमीत कमी 3-3.5 लाख होतं उत्पन्न होतं पण मग लाख रुपये घालणार नाही आपल्याला. बरोबर आहे बरोबर आहे. कारण लाख रुपये खर्च आहे आपल्याला. काय करायचं शेतकऱ्यांनी सांगा. बरोबर आहे. हा? निसर्ग असा या महिन्यात मे महिन्यात एवढा पाऊस राहत होता. बरोबर आहे. जीव जाळायचं काम झालं एकदम. मग बरोबर. मजुरी पासायचं काम झालं आता बाकी काही नाही. हा बरोबर, परवडतच नाही ना. आता त्याचं म्हणजे हे करावं लागलं असं वाटायला. ठीक आहे बरोबर आहे. पुढं बघू बघ शकतो क्वालिटी. जारी काय भाव गेलं? 1425 1425 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंदवडचा कांदा आहे. काका बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे का? आणि काही साठवलंय का माल? नाही का? ठीक आहे. चालू माल किती बाकी असेल अजून? 3 ट्रॅक्टर आहे का? ठीक आहे ठीक आहे. अच्छा ओके. पुढे बघू काय भाव गेलं? 399 रिजेक्शन ना. बघू शकतो तुम्ही खाद आहे 399 399 रुपीज. कुठले? वडाळी नजीक. ठीक आहे. काय भाव गेलं? 700 रुपये. बघू शकतो तुम्ही मीडियम गोल्टा मिक्स आहे 700 रुपये 700 रुपीज. कुठला आहे कांदा? सिंधवड. अच्छा सिंधवड. काही साठवलंय का? नाही ना. ठीक आहे. पुढं बघ बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1200 रुपये. 1200 जायले 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. आणि याचं बियाणं कोणतं होतं? येल्लोरचं बियाणं आहे. वडनेर भैरवचा कांदा आहे. 1200 रुपये जायले 1200 रुपीज. आणि काही साठवलंय का? नाही ना. चालू माल किती असेल अजून बाकी? 2-4 ट्रॅक्टर आहे का? ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं दादा? 1090 1090 रुपीज. कुठले? दिंडोरी. ठीक आहे 1090. पुढं बघू बघू शकतो मी फुल्ली ड्राय माल आहे असं. काय भाव गेलं? 1200 रुपये. बघू शकतो 1200 जायले 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळगाव धूम ना. केती. अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. काही साठवलंय का माल? किती? 2-3 ट्रॅक्टर. आणि चालू माल किती बाकी असेल अजून? चालू मला आता जसं अच्छा त्या हिशोबाने काढायचं. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेला? 500 रुपये. बघ तुम्ही खादी 500 रुपये 500 रुपये. कुठले काका? पाचोरेवानी. ठीक आहे पाचोरेवानी. ओके. बघ शकतो क्वालिटी कांद्याची 65-70 साईज आहे. काय भाव गेला? 1351. बघ शकतो तुम्ही साईज आहे 65-70 साईज आहे. 1351 जाईल 1351 रुपीज. कुठला आहे कांदा? मोडीचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसाद ना. प्रशांत. अच्छा प्रशांत गुलाबी. आणि काही साठवलंय का? किती? 5 ट्रॅक्टर. चालू माल किती बाकी असेल अजून? 5 ट्रॅक्टर आहे. अच्छा ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1051 1051 रुपीज. कुठला आहे कांदा? उंबरखेड. ओके. बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगा. ठीक आहे उंबरखेड. पुढे बघू काय भाव गेलं काका? 1425. बघू शकतो तुम्ही 1425 1425 रुपीज. 1425. कुठला आहे कांदा? दावचवाडी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे. काही साठवण केली का? चालू माल किती असेल अजून? 2-3 बसते. अच्छा 2-3 ट्रॅक्टर. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही. पुढं बघू बघू शकतो तुम्ही मीडियम साईज मिक्स आहे. काय भाव गेलं? 1270 1270 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे. आणि काका बियाणं कोणतं होतं याचं? येलोरा. काही साठवलंय का माल? किती? अच्छा 150 क्विंटल आहे. बाकी माल किती आहे अजून? भरपूर आहे ना. ठीक आहे ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो तुम्ही फुल्ली ड्राय माल आहे. कुठे इडली का हो? ठीक आहे. पुढे बघू व्हिडिओ कोण नाही. काय भाव गेलो? 550 रुपये. गोल्टा माल आहे. बघू शकतो तुम्ही 550 रुपये.
550 550 रुपीज. कुठले? चिंचखेड. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 850 रुपये. 850 जायले 850 रुपीज. कुठले? दादापूर. आणि बियाणं कोणतं त्याचं? जिंदालचं बियाणं आहे. ठीक आहे. ओके. काही साठवलंय माल? नाही ना. ठीक. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1050 1050 रुपीज. कुठला आहे कांदा? वरखेड्याचा कांदा आहे. ठीक आहे. काही साठवलंय का? 2-3 ट्रॅक्टर. अच्छा. आणि बाकी माल किती? 5 एक ट्रॅक्टर. ठीक आहे. बघू शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलं? 1450 1450 जायले 1450 रुपीज. कुठला आहे कांदा? चारूसेचा कांदा आहे. 1450 रुपये जायले. बघू शकता तुम्ही. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? पुन्हा पुरचुंगी. काही साठवलंय का माल? अच्छा. ठीक आहे. पुढं बघू. पुन्हा पुरचुंगी बियाणं आहे. काय भाव गेलं? 1190 रुपये जायले. बघू शकता तुम्ही क्वालिटी. 1190 1190 रुपीज. 1190. कुठला आहे कांदा दादा? दावतवाडी. आणि याचं बियाणं कोणतं होतं? ठीक आहे. काय म्हणते? साठवलंय का? किती? 8 ट्रॅक्टर साठवले. 8 ट्रॅक्टर साठवले मित्रांनो. बघू शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी. आणि चालू माल किती असेल अजून बाकी? 2 ट्रॅक्टर आहे ना. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 800 रुपये. 800 रुपीज. कुठला कांदा? कुंभारी. 800 रुपये जायले. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1360 रुपये. फुल्ली ड्राय माल आहे. डबल पत्ती माल आहे. 1360 1360 रुपीज. कुठला कांदा? आयरगाव. ठीक आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेला? 1400 रुपये. 1400 रुपीज. कुठला कांदा? दावतवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. तर मित्रांनो, आज आपण कमीत कमी भाव बघितलं. गोल्टी आणि खाद मिळून 100 ते 700 पर्यंत आहे. आणि जो सरासरी बाजारभाव आहे मित्रांनो 800 ते 1300 पर्यंत आहे. आणि हाय जो बाजारभाव आहे आपला 1400 पासून घेऊन तर 19-2000 पर्यंत चालू आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो.